नमस्कार, मी भानुदास फाळके. ॲज अ फिटनेस एक्सपर्ट गेले 18 वर्ष काम करतोय. भरपूर लोकांना प्रश्न असतो की माझं बेली फॅट कमी होईल का? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच होईल. पण याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. फक्त पोटाची एक्सरसाइज करून बेली फॅट कमी नाही होत. तुमचं फॅट ओव्हरऑल बॉडीतनं कमी होतं, जे की प्रत्येकाची बॉडीची एक टेंडन्सी असते. कुणाचं पहिलं इकडे वाढतं, मग अजून वर वाढतं, मग चेस्टवरती वाढतं, मग आर्म्सवर वाढतं. तसं ज्यावेळेस ते कुठली एक्सरसाइज किंवा डाएट करून ज्यावेळेस तुम्ही फॅट कमी करता, जे फर्स्ट इन लास्ट आउटची प्रोसेस बॉडी फॉलो करते. जसं की तुम्ही पोटाची जरी एक्सरसाइज केली, पण तुमच्या बॉडीमध्ये जे लास्टला फॅट वाढलंय तेच पहिलं कमी होणार आहे. फर्स्ट इन लास्ट आउट ह्या कन्सेप्टवर. त्याच्यानंतर हे आता जर कमी करायचं आपल्याला, तर याच्यासाठी काय गरजेचं आहे? एक तर तुमचं लाईफस्टाईल थोडं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रोज वेट ट्रेनिंग, रेजिस्टंट ट्रेनिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमचा बेझल मॅटाबॉलिक रेट हा ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. बेझल मॅटाबॉलिक रेट म्हणजे काय की तुमच्या रेस्टिंग टायमिंगमध्ये तुमची बॉडी किती कॅलरी बर्न करते, हा एक रेशो असतो. आणि जर त्या बेझल मॅटाबॉलिक रेट तुमचा इम्प्रूव्ह झाला तर तुमची कॅलरी बर्निंगची प्रोसेस पण वाढते. म्हणजे काय, ज्या तुम्ही कॅलरी इनटेक करताय त्यापेक्षा तुमच्या बर्निंग जर जास्त होत आहेत तर तुमचं फॅट नक्की कमी होणार आहे आणि ते ओव्हरऑल बॉडीतनं कमी होणार आहे. तर हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रेग्युलर तुम्हाला मोठे मसल ग्रुप जे आहेत ते जर ट्रेन केले तर तुमचा एरिया ऑफ डॅमेज वाढतो आणि मसलचा जेवढा वेअर अँड टेअर जास्त होतं, म्हणजे सेल्युलर लेवलवरती डॅमेज जास्त होतो, तेवढंच बॉडीला रिकव्हरी प्रोसेसमध्ये जास्त कॅलरीजची गरज पडते. आणि जेवढं बॉडीला कॅलरीजची जास्ती गरज पडणार, म्हणजे तुम्हाला बॉडी तुमची इनटेक करायला पण अलाउ करते. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, तुमचं एक्सपेंडिचर हे कधी पण जास्त असलं पाहिजे आणि इनटेक हा कमी असला पाहिजे. जेवढा तुमचा इनटेक कमी, बॉडी डेफिशिएटमध्ये राहणार, तेवढं तुमचे फॅट स्टोअरमधनं कॅलरीज यूज होणार आहेत. तर त्यासाठी ह्या दोन गोष्टी बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. वेट ट्रेनिंग सोबत तुमचा डाएट. आणि डाएटमध्ये पण तुम्हाला जर तुम्ही प्रोटीन इनटेक चांगला ठेवला, तुम्ही एक्सरसाइज करताय, तर तुमची मसलची रिकव्हरी होते. आणि जेवढा तुमचा मसल रिकवर होतो तेवढाच तुमचा बेझल मॅटाबॉलिक रेट हा वाढत जातो. म्हणजे जेवढा बेझल मॅटाबॉलिक रेट वाढला तर तुमचा कॅलरी बर्निंगचा रेशो पण वाढतो. सो हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हे फॉलो करा. रेग्युलर वेट ट्रेनिंग आणि प्रोटीन इनटेक डाएटमध्ये असला पाहिजे. सिम्पल कार्ब्स कमी करा, जंक फूड, ऑइली ह्या सगळ्या गोष्टी कमी करा.